श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत नायलॉन साबुदाणा चिवडा। मार्केट सारखा साबुदाणा चिवडा हा तयार करण्यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे। बरं, आता यामध्ये जो बटाट्याचा किस आहे, शेंगदाणे आहे, ते सर्व काही आपण घरामध्येच तयार करून टाकणार आहोत। एकदम अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो आणि तुम्ही एकदा बनवलात ना की महिनाभर अजिबातही खराब होत नाही। चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर मग बघा इथे कसला हा साबुदाणा भारी असा तळून तयार झालेला आहे ना। अगदी मार्केटमध्ये एकदम खुसखुशीत, खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा असतो ना, तशाच पद्धतीने। चला पटकन याचं साहित्य बघून घेऊया। तर मी इथे घेतलेला आहे अर्धी वाटी एवढा नायलॉन साबुदाणा। हा जो नायलॉन साबुदाणा आहे तो आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतो किराणा स्टोअरमध्ये, पण हा नायलॉन साबुदाणा आहे तो आपण घरीच बनवलेला आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आणि याची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर इथे मी घेतलेले आहे शेंगदाणे। आता 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा छोट्या छोट्या कट करून घ्यायचा। आता हे जे तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकते। आता इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत आणि त्याला बटाटे खिसताना पाण्यामध्येच खिसून घ्यायची आहे, म्हणजे हा बटाटा आहे तो अजिबातही काळा पडणार नाही। आणि बटाटे खिसताना आपल्याला जी खिसणी वापरणार आहोत ती मोठ्या आकाराची असली पाहिजे, म्हणजे असा मोठा मोठा खिस आहे तो आपल्याला इझिली तयार होतो, किंवा मग अशाच मोठ्या मोठ्या आकारामध्येच आपल्याला खिस पाहिजे आहे। आता याला मी स्वच्छ असं 3-4 पाण्यातून धुवून घेतलेला खिसला आणि त्यानंतर आपण याला पाण्यात ठेवणार आहोत। आता हे पाणी आहे ते मी पूर्णपणे काढून घेतलेला आहे खिसमधून आणि हा खिस एकदम आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे। असाच तळला तरी सुद्धा जमू शकते, पण थोडंफार त्यामध्ये तेल राहतं किंवा मग थोडासा नरम होण्याची शक्यता असते। त्यासाठीच आपण एखादा कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा खिस पसरवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी याला आपल्या फॅन खाली वाळत टाकायचा आहे। एकदम मस्त असा हा कोरडा आहे तो खिस तयार होतो। चला याला आपण आता फॅन खाली वाळत टाकूया। तोपर्यंत जे बाकीचे जिन्नस आहेत ते आपण तळून घेऊया। तर तळण्यासाठी मी अगोदरच इथे तेल गरम करत ठेवलेले आहे। आता आपण पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेऊया, कारण साबुदाणा तळताना तेल आहे ते चांगलं असं गरम किंवा मग कडकडीत तापलेलं लागतं, त्यासाठीच अगोदर आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे तळताना मीडियम फ्लेम ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे आता तळले की आपल्याला थोडेसे अळणी लागतात किंवा मग पचट लागतात, त्यासाठीच आपल्याला तळताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीडियम फ्लेम वरती जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला थोडासा तांबूस किंवा मग गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आता हाय फ्लेम करायचा नाहीये किंवा मग शेंगदाण्याचा डार्क कलर आपल्याला अजिबातही करायचा नाहीये, नाहीतर अजिबातही शेंगदाणे चांगले लागणार नाहीत। आता शेंगदाणे तळून झालेले आहेत, अगदी 1-2 मिनिटांमध्ये जे शेंगदाणे तळून तयार झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। आता काढताना अशी एखादी चाळण घ्यायची, म्हणजे त्यातील सर्व तेल आहे ते निघून जातं। चला आता तेल आहे ते चांगलं असं तापलेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम आहे ती हाय सुद्धा केलेली आहे। आता यामध्ये जो आपण नायलॉन साबुदाणा घेतलेला तो टाकायचा आहे थोडासा, जेवढा कढईमध्ये बसेल तेवढाच इथे वापरायचा आहे, एकदाच सर्व टाकायचा नाहीये, नाहीतर व्यवस्थित असा तळला जाणार नाही। तर नायलॉन साबुदाणा तेलामध्ये टाकला की आपल्याला हाय फ्लेम वरतीच त्याला 2 मिनिटांसाठी चांगला वरती येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला लो किंवा मग मीडियम फ्लेम वरती या साबुदाण्याला 1-2 मिनिटं तळून घ्यायचं आहे। जर तुम्ही साबुदाण्यावरती आले लगेच तळून की काढले तर अजिबात व्यवस्थित असे हे साबुदाणे तळले जात नाहीत। आपल्याला वाटतं की हे तळलेले आहेत पण आतून तळले जात नाहीत, त्यासाठीच आपल्याला लो फ्लेम वरती त्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। त्यानंतरच हा नायलॉन साबुदाणा आहे तो तेलातून काढून घ्यायचा आहे। चला इथे नायलॉन साबुदाणा सुद्धा तळून झालेला आहे आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला याला पूर्णपणे तळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही हा साबुदाणा तळत तर अजिबात तेलकट राहत नाही आणि एकदम खुसखुशीत असा आतपर्यंत नायलॉन साबुदाणा तळला जातो। चला आता याच पद्धतीने संपूर्ण साबुदाणा आहे तो इथे मी तळून घेतलेला आहे। आता जो आपण खिस ठेवलेला फॅन खाली वाळत तो सुद्धा एकदम बघू शकते कोरडा झालेला आहे। आता त्याला सुद्धा तळून घेऊया। तेल चांगलं असं कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे, त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बटाट्याचा खिस टाकायचा आहे। तेल जर कोमट असेल किंवा मग तेल व्यवस्थित असं तापलेलं नसेल तर त्यामध्ये हा खिस आहे तो टाकू नका, नाहीतर तेलकट होतो किंवा मग नरम तरी पडतो। चांगलं तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला खिस टाकायचा आहे आणि याच्या तेलावरच्या ज्या बुडबुड्या आहेत, फेस आहे
तो शांत होईपर्यंत आपल्याला त्याला चांगलं असं कंटिन्यू परतून घ्यायचं आहे। तेलावरचा फेस किंवा मग बुडबुड्या कमी झाल्या की लो फ्लेम करायचा आहे किंवा मग मीडियम फ्लेम करायचा आहे आणि हा खीस आहे तो थोडासा तांबूस गोल्डन रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे। चला, इथे खीस आहे तो सुद्धा तळून झालेला आहे आणि 1-1.5 मिनिटामध्ये हा खीस आहे तो तळून होतो। चला, मस्त असा हा कुरकुरीत बटाट्याचा खीस सुद्धा तळून झालेला आहे। आता अशाच पद्धतीने जो बाकीचा खीस आहे तो सुद्धा आपण इथे तळून घेणार आहोत। मिरची तळून घेऊया, तर त्यासाठी मी अशी एक पळी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे तापलेलं तेल टाकून यामध्ये मिरची तळून घेणार आहे। तर मिरचीचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय। चला, सर्व साहित्य आहे ते तळून झालेलं आहे। आता आपण हे सर्व जिन्नस आहेत ते एकत्र करून घेऊया। तर त्यासाठी मी ते एक प्लेट घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये आपल्याला काढून, हे सर्व साहित्य आपल्या एका प्लेटमध्ये टाकून झालं की यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपली बाजारासारखी या चिवड्याला टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपल्याला 1-2 चमचे एवढं पिठी साखर टाकायची आहे। आता ही साखर आणि मीठ हे संपूर्ण चिवड्याला व्यवस्थित लागावं यासाठी हा चिवडा आहे थोडासा कोमट असला पाहिजे किंवा मग थोडासा गरम असला पाहिजे। चिवडा आहे किंवा मग हे सर्व साहित्य आहे ते कोमट किंवा मग थोडंसं गरम असलं की ही जे आपण मसाला टाकलेला आहे मीठ आणि साखर तो व्यवस्थित असा चिवड्याला चांगला असा लागला जातो प्रत्येक साहित्याला। चला, मस्त असं हे पिठी साखर आणि मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय काय भारी असा मार्केट सारखा चिवडा आहे तो घरच्या घरी तयार झालेला आहे। आता यामध्ये जे सर्व साहित्य टाकलेले आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहात की आपण सर्व साहित्य आहे ते घरीच तयार केलेलं आहे आणि हा साबुदाणा बघा एकदम मस्त असा कुरकुरीत असा तळून तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने जो आपण खीस तळलेला आहे ना तो सुद्धा तसाच एकदम कुरकुरीत तळून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यात तर मस्त असा हा साबुदाणा चिवडा आहे किंवा मग नायलॉन साबुदाणा चिवडा आहे तो अगदी मार्केट सारखा खमंग खुसखुशीत तयार होतो आणि एकदा बनवलात की महिनाभर अजिबातही खराब होत नाही। तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं वगैरे तेल वापरलं तर हा 1-1.5 महिना सहज टिकून राहतो, अजिबात याला वास सुद्धा येत नाही। आणि जो आपण चिवडा बनवलेला आहे तो अजिबातही तेलकट सुद्धा झालेला नाही, एकदम परफेक्ट असा हा खमंग आणि खुसखुशीत मार्केट सारखा चिवडा झालेला आहे तयार। चला, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। अशाच नवनवीन उपवासाच्या रेसिपी आणि इतर सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या। जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। चला, आणखी अशाच उपवासाच्या रेसिपी सोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।